त्याचा निषेध करायला नाही, मी अभिनंदन करायला आलोय. ते घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करायला आलोय, त्यांचं कौतुक करायला आलोय मी. कसा माणूस असेल, कशी ती व्यक्ती असेल, कसा त्यांचा जीव असेल, कसं काळज कसं असेल, कसं हृदय असेल, तुम्ही विचार करा. स्वतःच्या शहरामध्ये जो स्वतःचा बालेकिल्ला मानत नाहीत आता, कारण मी त्यांना सांगितलं चला मला चॅलेंज द्या ठाण्यातून, पण मी लढून जिंकून दाखवणार. ठाणेकर मला स्वीकारायला तयार आहेत का? लोकशाहीमध्ये कुठं उभं राहण्याचं, निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे, पण शेवटी जनता ठरवत असते कोणाला निवडून द्यायचं आणि कोणाला पाडायचं. मला त्याच्यावर काय बोलण्याची आवश्यकता वाटत नाही. जेव्हा बोलणाऱ्यांचा जन्मही झाला नव्हता तेव्हापासून मी शाखा प्रमुख म्हणून बाळासाहेबांच्या आणि दिघे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत होतो. ही शिवसेना मोठी करण्यामध्ये माझ्यासारखे लाखो कार्यकर्ते जीवाचं ज्यांनी रान केलं, घरादारावर तुळशीपत्र ठेवलं, म्हणून तर ही मोठी शिवसेना झाली. त्यामुळे सोन्याचा चमचा घेऊन आले आणि आयत्या पिठावर ज्या रेगोट्या ओढले त्यांच्याबद्दल मी काय बोलणार. मला आठवत आहे शोले मधला डायलॉग असरानीचा, बोले इधर आधे इधर जाओ आधे उधर जाओ बाकी मेरे पीछे आओ. रामदास भाई पीछे देखेगा तो कोई नहीं है. कशाला उगाच हुकाच्या बाता मारताय. आणि म्हणून दाढीने तो तुम्हाला अगोदरच कमाल दाखवलेली आहे. होती दाढी म्हणून उद्ध्वस्त झाली तुमची महाराष्ट्र विरोधी आघाडी आणि सुरू झाली विकासाची गाडी. हे या दाढीने तुम्हाला 2.5 वर्षापूर्वी दाखवले. कशाला माझ्या नादाला लागता. मी कोणाच्या नादाला लागत नाही, मी कुणालाही अडवा येत नाही. आणि मी आरोपाने उत्तर देत नाही, तर आरोपाला हा एकनाथ शिंदे कामातून उत्तर देणार, या राज्याचा विकास करणार. तिकडे ते एक पुष्पा वेगळंच चालू आहे. एकनाथ शिंदे मैं आया पण टीका करणाऱ्याला हा तुमचा एकनाथ शिंदे पुरून उरला. घासून नाही तर घासून पुसून नाही तर ठासून 2 वर्ष पूर्ण केली. मला हलक्यात घेऊ नका. मी मैदानातून पळणारा नाही, पळवणारा आहे. माझी दाढी खूपते. अरे पण मी सांगतो, होती दाढी म्हणून तुमची उद्ध्वस्त केली महाविकास आघाडी आणि महाविरोधी आघाडी. पुष्पराज मैं झुकेगा नहीं.